शो आहे 7:15 रात्रीचा आणि ती मूवी खूप जास्त मोठी आहे आणि ती चालू व्हायला पण खूप टाईम लागतो. म्हणजे ज्या लोकांनी बघितली ते लोक सगळे हेच बोलले की PVRमध्ये स्टार्ट व्हायला त्यामुळे खूप जास्त टाईम लागतो आणि बघूया कितीला भेटेल. तो शूज आम्हाला आता अवेलेबल भेटला कारण का ते शूज खूप जास्त प्रमाणात सोल्ड आउट होतात आणि बाबांकडे मी एवढं काय आज करू पण नाही शकले बिकॉज माझी नाईट शिफ्ट होते. त्यामुळे मी आज सकाळी ऑलमोस्ट 9:30 वाजता घरी आले आणि मी थोडं झोपली 4-5 तास. आता उठली पटपट रेडी झाली आहे मी आणि आता ऑलमोस्ट झाले 5:20. त्यामुळे थोडा वेळ झोपले. आई माझी रेडी होते. मी ऑलमोस्ट रेडी आहे. विथ माय ओची टुडे मूवीसाठी थोडं जास्त आहे बट मला असंच रेडी व्हायला खूप जास्त आवडतं त्यामुळे. तर आता आम्ही निघणार आहोत 6पर्यंत कारण का पुढला व्यस्त जायला खूप जास्त ट्रॅफिक लागतो ऑटोला आणि मी विचार केला की रिव्ह्यू टाकेन या मूवीचा. म्हणजे मी असा एक वेगळा व्हिडिओ बनायचा ट्राय केला ज्यामध्ये मी आजपर्यंत कधी क्रिटिक्स किंवा डूज अँड डोन्ट्स किंवा बाकी जे काय असतं एका मूवीमध्ये त्यांनी कधी रिव्ह्यू दिला नाही आजपर्यंत बिकॉज मला असं वाटतं की मला तेवढं माहीत पण नाही बट ॲज अ जनरल पब्लिक जे आपण सांगू शकतो की आपल्या मूवी कसा वाटतो आणि काय असू शकतं तर ते रिव्ह्यू द्यायचं मी ट्राय करणार आहे याच्यामध्ये. तर लेट्स सी काय देऊ शकते काय नाही देऊ शकत. पण हा ब्लॉग पण कधी येणार आय डोंट नो कारण का मी सगळं शूट करते पण मी एडिट काहीच नाही करत. त्यामुळे मला फक्त ब्लॉग करायला आवडतं पण मला शूट करायला कंटाळा येतो कारण जॉब ह्यामुळे मला एकदम म्हणजे जे लोक करत असतील जॉब करताना हे सगळं ब्लॉगिंग अँड ऑल मला एका पॉईंटनंतर कंटाळा येत असेल की सगळं का होतं आहे आणि कशाला करतं आहे. एकदाचं काम होऊन जाऊ दे पण झोपली आणि थोडं चिल करूया लाईफमध्ये तसं आपल्याला वाटतं. बट लेट्स सी मी टाकेन की नाही टाकेन तो वेगळा पार्ट आहे. बट आज तर हे फिक्स आहे की आम्ही लोक चाललो आहोत 6:15च्या शोला पुरंदरला आणि मी आणि बाबा आणि मी क्रिटिक्स व्हिडिओ डेफिनेटली ट्राय करेन करायचा जशी मला इन्फॉर्मेशन मला वाटतं मूवी खूप व्हायलन्सवाला आहे. माझ्या आईला तर ॲटलिस्ट माहिती तरी होतं बिकॉज अक्षय खन्नाची ॲक्टिंगवर एवढे रिव्ह्यूज आले एवढे त्याच्या ॲक्टिंगवर बोललं गेले की आईला माहिती होतं की कसं काय असणार ते. बाबांना एवढं काहीच आयडिया नाही मूवीचं काय आहे आणि काय नाही ते. मला माहिती आहे की म्हणजे मी ऐकलं आहे आणि आता आपण ट्रेलर बघतो आणि ॲज अ मीडिया पर्सन आहे तसं त्यामुळे मला माहिती आहे कसं आहे. तर आपण बघूया कसं दिसतं ते काय नक्कीच तुम्हाला सांगते. बाय भेटा बाय बाय. शूट करायला पाहिजे मी नाही बनवलं येताना शूट केलं केलं येताना बाथरूम पकडतो कोणता कॅमेरा कॅमेरा हां फ्रंट कॅमेरा म्हणून मी ट्राय केलं की फ्रंट कॅमेरा कसं होतं मस्त येतं आणि मग चेहरा दिसत नाही आपल्याला वाटत पण नाही काय करतं काय नाही. एवढी गर्दी आहे सगळे लोक थांबले 7ला आणि 6ला पण सेम पिक्चर असं हां म्हणजे किती लावले 8 का 9 लावले आणि त्याच्याबरोबर कोणता रिलीज झाला किसको प्यार करू लोकांजवळ पडतं पडतं ना मीड पडतं लांबून लांबून येतात. घाटकोपर बरोबर घाटकोपरचा प्रश्न आहे मरोळ झाकी नाका कुर्ला वेश ऑडी आहे ना ऑडी म्हणजे स्क्रीन इकडे 8 का 8 स्क्रीनचे येतात तर टायमिंग जास्त असतं ना. आता प्लाझाचा कसं सीन बोला मी काय बोलणार बोला ना पिक्चर चालू होते बोलणार नंतर टाकणार ना तू. हां टाकणार ना ब्लॉग म्हणजे आपण पिक्चर बघितलं ते हां मी ते विचार करते रिव्ह्यू करतो ना रिव्ह्यू करतो ना रिव्ह्यू आता तू बघशील ना सोशल मीडियावर रिव्ह्यू करतो की त्याच्यामध्ये धुरंधर कसा होता त्याचे क्रिटिक्स कसे होते मी गेलं पाहिजे की नाही गेलं पाहिजे असं पण आहे तसं पण आहे त्याचे कसे चालतात ब्लॉग. तर मी एवढी सिरीज पण बघते ना ते मी त्याचे क्रिटिक्स असं रिव्ह्यू द्यायचं ट्राय करू शकतो. फक्त 4 लोकांना तोंडाकडे होते त्यांना तर स्क्रीन दिसते त्यांना तर स्क्रीन दिसते 4 लोकांना तोंडाकडे बघतात ना त्यांना स्क्रीन दिसते आपण दिसत आपण दिसतोय ना पण कॉन्फिडन्स पाहिजे म्हणजे इकडे बघतात काय हा मग आणि आजकाल कॉन्टेंट क्रिएशन इज बेसिक
कॉन्टेंट क्रिएशन शिकलं पाहिजे. फक्त कसं आहे माहिती, हे करतो पण पब्लिकली करू शकतो, पण जेव्हा दुसऱ्यांना शूट करतो ना तेव्हा नाही करायचं, बिकॉज दुसरा माणूस कम्फर्टेबल असेल ते नाही केलं पाहिजे. फक्त आलं नाही पाहिजे असं असेल. आम्ही खास दिवसासाठी खास शिकतो, कारण आमच्याकडे बड्डे आहे आणि बड्डे बोला दाखव. वी आर ट्राईंग, ट्राय कर बेस्ट, यू स्टे हॅपी. काय करू शकतो, काय त्यावेळी 6-7 झाले तरी पण उघडला नाही करायचं त्यांनी. 7:30 चालू झालं ॲडव्हर्टाईज जरा कमी करा. नाही करणार ॲडव्हर्टाईज कमी. मी बोलते ना त्यांनी तर 7:30 आपल्याला आतमध्ये घेतलं 8पर्यंत. आणि इतक्या ॲडव्हर्टाईज ते कंटाळा येतो. ट्रेलर दाखवणार ना असं ते स्पॉन्सर माझे एवढं आहे ना. प्लाझाला ते बरं. तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल? तुम्हाला काहीच माहिती नाही. काहीच नाही. आता बघितल्यानंतर कळेल काय आहे. ट्रेलर बघितलं नाही. मला काय ट्रेलरमध्ये कळतं. आईला तरी माहिती होतं अक्षय खन्ना कोण आहे. अक्षय खन्नाच्या तुम्हाला माहिती होतं अक्षय खन्ना म्हणजे एवढं माहिती आहे ना विनोद खन्नाचं. अरे पिक्चरमध्ये काय केलंय ते आता बघितल्यावर कळेल ना. विलनचा रोल केला. विलन केला. छावामध्ये कसा गेला. चांगलं काम केलेलं आहे अक्षय खन्नाने. तेच केलं ना. औरंगजेब व्हायला छावामध्ये त्याचा रोल जास्त खायचा. तू बोलते ना तो लग्न नाही केलं म्हणून तुम्हाला बोलली. त्यांनी आर्टिकलमध्ये दिलेलं की तो स्वतःला मॅरेज मटेरियल समजत नाही. तो मॅरेज मटेरियल समजत त्याचं म्हणणं की मी लग्नासाठी नाही बनलो. म्हणजे रिलेशनशिप भरपूर तुटले असतील की त्याची. सगळ्यांना रिलेशनशिप आता त्याच्यामध्ये ॲड आले. बघूया तेवढं शूट झाले. माझ्या गावडीने पण केला आणि श्याम तारखेने पण केला. तुम्हाला विश. किती वाजता वाटतं आई? तर वाजले आहेत, फोकस नाही होते. थांब एक मिनिट. हां आता वाजले आहेत 7:20. आई काय चॅलेंज तुझं? किती वाजेपर्यंत घेऊन जाणार आतमध्ये? 7:20 तर झालेत ऑलमोस्ट. 7:30. तुमचं काय वाटतं किती वाजता आतमध्ये? 7:30ला घेऊन येतात का आतमध्ये? बाहेर झालं चावी. तो ये क्या है? करो कुछ पहली बार जब साथ हो यार हाउस ऑफ मैकडॉनल्ड्स यारों वाली बात.